पालकाची भाजी पाहून जर तुमच्या घरातले म्हणत असतील आज पुन्हा पालक का, तर आज त्याच पालकाला आपण ट्विस्ट देणार आहोत. आज आपल्या पंक्तीत आपण करणार आहोत पालक पनीर, तेही सोप्या पद्धतीत. पालक पनीरच्या रेसिपीज खूप आहेत, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी पालक पनीर कसा करायचा. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा, त्याला चांगलं उकडून घेऊयात. नंतर पालक स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण उकडण्यासाठी ठेवूयात. आपला कांदा आणि टोमॅटो उकडून झालेले आहेत. आपण पालक उकडण्यासाठी ठेवूयात. त्यामधलं पाणी पूर्ण नितळून घेतल्याच्या नंतर त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची एक बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. बारीक पेस्ट झालेली आहे. आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेला पालक थोडं थंड पाण्याने धुवून त्याची पेस्ट करून घेऊयात. पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण एका कढईमध्ये लागेल असं तेल घेऊयात. मी 3 पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकूयात आणि त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत चांगलं 2-3 मिनिटपर्यंत शिजवून घेऊयात. आता आपण घेतलेला आहे सुहानाचा पालक पनीर मसाला. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याला पातळ करून घेऊयात. हे बॅटर आपल्या प्युरीमध्ये टाकून देऊयात. आणि चांगलं एकजीव करून घेऊयात आणि याला 2-3 मिनिट चांगलं उकळून घेऊयात. चांगलं उकळून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करूयात. चांगलं एकजीव करून घेऊयात आणि त्याला 5 मिनिट उकळी काढून घेऊयात. पाच मिनिट उकळी झालेली आहे. आता आपण त्यामध्ये पालक प्युरी टाकून घेऊयात. आता आपण याला चांगलं एकजीव करूयात. हे बघा, ग्रेव्हीचा रंगही सुंदर आणि सुगंधही कसला भन्नाट येतोय. आपल्या पालकाला किती छान हिरवा कलर येतोय बघा. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण भाजीमध्ये कांदा टोमॅटो प्युरी टाकली तेव्हा आपण उकळून घेतलं, पालक टाकला तेव्हा आपण उकळून घ्यायचं आहे. आता आपल्या पनीरला बोलवायची वेळ झालेली आहे, तर आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण पनीर टाकून देऊयात. पनीर टाकून झाल्याच्या नंतर आपण भाजी एकजीव करून छान त्याला शिजू देऊयात. तुम्ही बघू शकता आपल्या पालक पनीरला कसला भारी हिरवा कलर आलेला आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांना शेअर करा. थँक्यू.